नमस्कार, माझे नाव साक्षी उदय कांबळे. मी आयतोडे बुद्रुक गावाची कन्या, राहायला तासगावमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या क्रीडा ज्ञान परीक्षेमध्ये माझा भारतामध्ये 3रा क्रमांक व महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक आणि जिल्ह्यामध्येही 1ला क्रमांक मिळाला आहे मला. माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव खूप मोठं करावं आणि माझ्या आई-बाबांनी, माझे काका, माझे गावाकडचे काका संजय काका त्यांनी खूप मला सपोर्ट केला. खूप त्यांनी मला मदत केली. शिक्षणासाठी काय लागलं वगैरे तर ते मला गावावरून सगळं देत होते. तसेच माझे बाबा घरी असतात आता. त्याच्यामुळे माझ्या आईने घरकाम वगैरे करून मला शिक्षणासाठी पैसे वगैरे जमा केले. माझे काका ते घरामध्ये आमचं जॉइंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे माझे काकाच सगळा घरातला बघतात. माझ्या शिक्षणासाठी मी आता चंपाबाई वाडीला ज्ञान मंदिर तासगाव ही मी त्या शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आहे. आता सध्या मी DIMR कॉलेज पुणे बालेवाडी येथे शिकायला आहे, MCA लास्ट इयर. तर माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव खूप मोठं करावं, खूप चांगली शिकावी. तर ह्या परीक्षेमध्ये मी भारतामध्ये 3रा क्रमांक आणून माझ्या घरच्यांची मान खूप उंच केलेली आहे. तर घरच्यांना माझा खूप अभिमान आहे. धन्यवाद. माझं नाव विजय शामराव कांबळे, राहणार तासगाव. साक्षी उदय कांबळे ही माझी पुतणी आहे आणि तिने क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये भारतामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे, महाराष्ट्रात 1ला क्रमांक आलेला आहे. तर तिचे योगदान म्हणजे ती रात्र दिवस अभ्यासाची सवय आहे, परत कॅम्प्युटरची सवय आहे म्हणजे, आणि तिला जास्ती करून चित्रकाराची बी तिला आवड आहे. रेखाचित्र करल किंवा हे, आणि तिला जास्ती करून चित्रकलेचीच आवड आहे जास्ती करून. तिला सहकार्य म्हणजे सगळी घरातली फॅमिली एकत्र असल्यामुळं तिला सगळे हे करतात, सपोर्ट करतात. आणि ते सगळे घरातली कामं वगैरे करून ती कॉलेज आता सध्या पुण्याला आहे. आता तासगावमध्ये नाही सध्या. ती चंपाबाई वाडीला ज्ञान मंदिरात लहानपणापासून तिला आवड आहे. म्हणजे असे मोठी मोठी चित्रकलेची किंवा भाषणाची आणि क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये कोडी सोडवायची, ही अशी ती सोडवत होती पेपरमध्ये. ह्याच्यात सर्व अनेक तऱ्हेमध्ये ती कुठलंही तिची मनात इच्छा होईल ती पूर्ण होत होती. कारण एखादे जर माणसाचं चित्र काढायचं म्हटलं तरी ती बसल्या बसल्या 5 मिनिटात ती चित्र काढत होती. म्हणजे रेखाटन, म्हणजे असं बसल्या बसल्या आहे असे पोझिशनमध्ये. एवढी तिला आवड होती. म्हणजे एखादा जर बसला असेल चित्रकलेमध्ये तिचे 1 नंबर आहे म्हणजे शिक्षण. आणि सगळे म्हणजे घरातले सपोर्ट, मामा चुलते, शिक्षक टॉप पे त्यांचे म्हणजे सपोर्ट करतात ना सारखे पहिल्यापासून. पुन्हा रांगोळी स्पर्धेमध्ये त्याचा भाग नंबर येतो, वक्तृत्व स्पर्धेमध्ये बी त्याचा नंबर आलेला आहे. आणि असे म्हणजे प्रत्येक पहिल्यापासून आहे ना, तिचा प्रत्येक खेळामध्ये ह्याच्यात तिचा नंबर आलेला आहे, भाषणामध्ये वगैरे. त्यामुळे तिचा आम्हाला पहिल्यापासून अभिमान वाटतो. कारण आता पहिलीपासून तिनं सुरुवात केली की तिचा लहान गटापासून तिच्यात नंबर येत आलेला आहे. त्यामुळे आम्हाला तिची आवड खूप आहे, कारण तिला सपोर्टच करत आलो. कारण पहिल्यापासूनच ती नंबर काढायला लागल्या म्हणलं ही आज ना उद्या आमचं नाव उज्ज्वल करणार म्हणले. नाही आम्ही शिकलो तर आमची मुलं तर शिकतील ही आमची अपेक्षा होती. त्यामुळं आमच्या मुलीनं आमचं नाव हे केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याचा. एवढंच मला सांगायची इच्छा आहे.